तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता मालेगाव महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मालेगाव. तर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे विविध पदांसाठी. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट, तर यामध्ये MBBS किंवा BMS किंवा BHMS किंवा BUMS किंवा BDS विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ केअर तुम्हाला इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सिटी क्वालिटी कोऑर्डिनेटर. तर यासाठी पण इथे एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी पण तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट, MBBS किंवा BMS किंवा BHMS किंवा BUMS किंवा BDS विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ केअर तुम्हाला इथे लागणार आहे. आणि वेतन पण तुम्हाला 35,000 इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मायक्रोबायोलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला MBBS फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया अँड MD मायक्रोबायोलॉजिस्ट तुम्हाला इथे लागेल. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ANM. तर यासाठी तर 9 जागा आहेत. SC-BC साठी एक, EWS साठी एक आणि ओपनसाठी तर 7 जागा आहेत. आणि या पदासाठी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला तर ANM लागेल. तसेच तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी तर लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये ते मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील उमेदवारांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 65 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती तर कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. म्हणजे ही पदे 29 जून 2025 पर्यंत इथं असणार आहेत. तसेच वरील पदांसाठी तुम्हाला दरमहा एकत्रित मानधन इथं देण्यात येणार आहे. आणि अनुभवी व उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती प्राप्त अर्जांच्या संख्येनुसार अर्जांची छाननी करून गुणानुक्रमे तुमची यादी इथं तयार करण्यात येणार आहे. आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेचे 50% गुण, तसेच उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 100 रुपये आहे. तर तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी मालेगाव या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथे तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथे तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमची इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती द्यायची आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमची जी अर्ज आहेत तर ती इथं 5/3/2025 पर्यंत सादर करायची आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जुने आयुक्त कार्यालय मालेगाव, मालेगाव महानगरपालिका. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ती इथं सादर करायचे आहेत. तसेच भरतीची संपूर्ण माहिती, तसेच पात्र उमेदवारांची यादी, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.